नमस्कार, अस्सलाम वालेकुम, आदाब। मैं हूं यूसुफ अली, आप देख रहे हैं सैफ न्यूज़ लाइव। आइए नजर डालते हैं आज की खास खबर पर। दोस्तों, इस समय पालघर जिले से शिवसेना के उद्धव गुट के जिला प्रमुख पंकज देशमुख का नाम काफी चर्चाओं में। ऐसी खबरें सामने आ रही कि पंकज देशमुख को आगामी शिक्षक पदवीधर मतदार संघ के एमएलसी चुनाव का टिकट मिल सकता है, उनको मौका मिल सकता है। ऐसी बातें सामने आ रही है सूत्रों के हवाले से। हालांकि आपको ये बता दें कि जून में ये चुनाव होने थे, लेकिन इनको फिलहाल पोस्टपोन किया गया है, जुलाई तक के लिए ढकेला गया अभी, क्योंकि स्कूल कॉलेजों में छुट्टी है और इसके लिए ये चुनाव आगे बढ़े हैं। लेकिन इसमें पंकज देशमुख एक प्रमुख दावेदार के तौर पर उनका नाम सामने आ रहा है। तो साथ ही साथ पंकज देशमुख जो कि शांत स्वभाव के हैं और बहुत ज्यादा कुछ बोलते नहीं है, उन्होंने कल YMCA ग्राउंड में जब उद्धव ठाकरे गुट और महाविकास आघाड़ी की जनसभा दी तो उसमें एक भाषण दिया। इस भाषण में उन्होंने महाविकास आघाड़ी की सरकार के समय वसई विरार में हुए विकास कामों को गिनवाया। सुनिए क्या कुछ कहा पंकज देशमुख ने अपने भाषण में। आज के लिए अभी के लिए इतना ही। नमस्कार। महाराष्ट्राचा मानबिंदू, महाराष्ट्राचा अभिमान आणि आत्मा वंदनीय बाळासाहेब ठाकरे, आपले पक्षप्रमुख माजी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे, सर्वांना मानाचा मुजरा। आज आपण 22 लोकसभा पालघर या प्रचारार्थ इथे उपस्थित आहात। सर्वांना आपल्या भारतीताईच्या प्रचारासाठी आपण इकडे सगळे उपस्थित आहेत। आपल्याला माहिती आहे आपल्या क्षेत्रातले प्रश्न काय आहेत। आपल्या क्षेत्रात आरोग्याचा मोठा प्रश्न होता। माननीय पक्षप्रमुख उद्धव ठाकरेजी जेव्हा पक्षप्रमुख होते तेव्हा या महानगरपालिकेला विराट ट्रॉमा सेंटर असेल, चंदनसरचं नालासोपारा पश्चिमेचं हॉस्पिटल असेल, बोळींचं बालसंगोपन केंद्र असेल, हे सर्व हॉस्पिटल पूर्णत्वास येऊन कार्यान्वित करण्याचं काम हे आपल्या मुख्यमंत्र्यांच्या माजी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेबांच्या कार्यकाळात झालेलं आहे। आपली पाणी योजना असेल, आपल्या पाणी योजनेला 185 MLDA ला जवळजवळ 1200 कोटी आजपर्यंत सरकारने खर्च केलेला आहे। त्या खर्चापैकी 520 कोटी हे उद्धवजींच्या कार्यकाळात मिळाले आहेत। त्यामुळे पाणी कोणामुळे आलं हे लोकांना माहिती आहे। आज प्रस्तावित 12 उड्डाणपूल आहेत। या 12 उड्डाणपुलांसाठी आपले विरोधी पक्षनेते अंबादास दानवे असतील, आमदार सुनील शिंदे असतील, हे सातत्याने प्रत्येक विधानसभाच्या सदस्याच्या क्षेत्रात त्याची आग्रही मागणी करत आहेत। वसई सावंतवाडी रेल्वेगाडीची मागणी ही आमची पेंडिंग आहे भारतीताई, आम्ही आताच तुमच्याकडे मागणी करतोय आणि आमचे खासदार लोकप्रिय विनायक राऊत साहेब आहेत आज इकडे, त्यामुळे आमची गाडी लवकर तुमच्याकडे मागणी आहेत। पालिकेच्या कंत्राटी कामगारांचा प्रश्न असेल, तोही प्रश्न सातत्याने विधान परिषद आमदार यांनी मांडलेला आहे। असे अनेक प्रश्न भारतीताई लवकरच सोडवतील एवढंच मी अपेक्षा करतो। आज आपण सगळे उद्धवजी ठाकरे साहेबांना ऐकायला आलेले आहात। सर्व उपस्थित महाविकास आघाडी, इंडिया आघाडी समर्थक सर्वांना सप्रेम नमस्कार। सगळ्यांचा आभारी आहे आज इकडे आले आहात। मागच्या काही काळात आपण सगळे एक संघर्षातून जावं लागते आहे आणि आपण सर्व संघर्षाच्या काळात स्वतःला समर्पित करून माननीय उद्धवजी ठाकरे यांच्या पाठी ठामपणे उभे आहात। त्यामुळे मी सगळ्यांचा आभारी आहे। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम, लाल सलाम, इनकलाब जिंदाबाद। हमारे चैनल सैफ न्यूज़ लाइव पर अपने व्यापार और सेवा से संबंधित विज्ञापन प्रसारण हेतु दिए गए मोबाइल नंबर पर संपर्क करें।